हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स स्टेप बाय स्टेप. ओके, तर आज आपण बघतोय एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 11. इथं काय सांगितलं तर 20 हा नंबर दिलेला आहे त्यांनी आणि 20ला आपल्याला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे सच दॅट ते जे 2 नंबर्स घेणार आहे आपण पार्टिशनमध्ये त्यांच्या स्क्वेअर्सची सम मिनिमम आली पाहिजे. बरोबर. मग सपोज आपण 20ला लिहिलं 20 इज इक्वल टू एक्स प्लस वाय. अशा 2 पार्टिशन्समध्ये जर आपण 20ला डिवाईड केलं, सो 20 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, तर तुम्हाला काय हवं आहे तर एक्सचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर यांची सम म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिनिमम हवा आहे. मग आपण ते जे फंक्शन आहे लेट इट बी एस. ओके, त्याला एस अज्युम करूयात. आता 20 इज इक्वल टू एक्स प्लस वाय असेल तर वाय काय होईल, या एक्सला इकडं शिफ्ट केलं तर 20 मायनस एक्स, म्हणजे तुम्ही एका व्हेरिएबलला पहिल्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये, दुसऱ्या व्हेरिएबलला पहिल्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं आहे. आता हा एस जो आहे, एस इज द फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पण ऑलरेडी वाय तुम्ही एक्सप्रेस केलेला आहे इन टर्म्स ऑफ एक्स. मग तुम्ही वायला कसं रिराईट करू शकता, 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं रिराईट करू शकता. सो आता दिसतंय का तुम्हाला, तर सम इज द फंक्शन ऑफ एक्स ओनली, म्हणजे सम हे फक्त एक्सचं फंक्शन झालं आहे. आणि अशा वेळी मिनिमा फाइंड आउट करण्यासाठी आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट जी आहे मॅक्सिमा मिनिमामधली, ती आपण वापरू शकतो. सो एस ऑफ एक्स काय आहे, एस ऑफ एक्स झाला एक्स स्क्वेअर प्लस 20चा स्क्वेअर. आपण एक्सपांड करूया त्याला बाय युझिंग ए मायनस बी. सो 20चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 20 इंटू, सॉरी इथं प्लस नाही, ए मायनस बीचा स्क्वेअर असेल तर मध्ये मायनस असतो, बरोबर. सो मायनस 2 इंटू 20 इंटू एक्स प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, सो एस ऑफ एक्स इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर किती होईल, 2x स्क्वेअर होईल, कारण ते लाईक टर्म्स आहेत, सो त्यांची ॲडिशन होईल, बरोबर. प्लस 20चा स्क्वेअर 400 मायनस 2 इंटू 20 40x. ओके, तर अजून थोडंसं व्यवस्थित लिहूयात याला. सो एस ऑफ एक्स इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 40x plus 400. So this is the sum function. So s of x is 2x square minus 40x plus 400. ठीक आहे. आता ही जी सम आहे ही सम तुम्हाला मिनिमम हवी आहे, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम यूज करायला लागेल. आधी स्टेशनरी पॉईंट्स काढायला लागतील डिफरन्शिएटिंग द फंक्शन एस ऑफ एक्स. ओके, सो एस ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एस डॅश एक्स. ते किती येईल तर 4x मायनस 40, हे झालं तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, सो 4x मायनस 40 याला जेव्हा तुम्ही 0ला इक्वेट कराल तेव्हा तुम्हाला मिळेल स्टेशनरी पॉईंट. सो इम्प्लाईज 4x इज इक्वल टू 40 विच इम्प्लाईज दॅट x इज इक्वल टू 40/4. सो 40/4 इज 10. सो x इज इक्वल टू 10. ठीक आहे, दिस इज युअर स्टेशनरी पॉईंट. ठीक आहे, एक स्टेशनरी पॉईंट मिळालेला आहे. आता बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला काय करायचं आहे तर एस डबल डॅश फाइंड आउट करायचं आहे ॲट एक्स इज इक्वल टू 10 आणि त्याचं साईन चेक करायचं आहे. इफ इट इज पॉझिटिव्ह तर मग तुम्हाला मिनिमा मिळेल. ओके, तर एस डबल डॅश ॲट एक्स आधी कॅल्क्युलेट करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 10 टाकायला लागेल. सो एस डबल डॅश ऑफ एक्स इज 4, बरोबर, कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे आहे, त्याला डिफरन्शिएट केलं की आपल्याला एस डबल डॅश मिळतो. तो तर 4 आला, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूवरती तो डिपेंडच नाही करत आहे. लक्षात आलं, तो कुठल्याही एक्ससाठी 4च आहे, कॉन्स्टंटच आहे, बरोबर. याचा अर्थ इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह मिळालं, विच इम्प्लाइज दॅट एस डबल डॅश ॲट 10 इज 4, दॅट इज पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय तर सेकंड डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएटेड ॲट स्टेशनरी पॉईंट इज पॉझिटिव्ह, विच इम्प्लाइज दॅट एस इज मिनिमम, म्हणजे मिनिमा एक्झिस्ट झाला ॲट एक्स इज इक्वल टू 10. ओके, हेन्स एस ऑफ 10 ही मिनिमम व्हॅल्यू आहे तुमच्या फंक्शनची,
बरोबर. तर तुमचा S(10) म्हणजे तुम्ही x इज इक्वल टू 10 टाका. कशामध्ये? तर तुमच्या ओरिजिनल S(x) मध्ये. ओरिजिनल S(x) वॉज काय होतं फंक्शन तुमचं? आधी आपण S(x) लिहूयात. ओरिजिनल फंक्शन इट वॉज x² प्लस 20 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू, याच्यात आपल्याला 10 टाकायची एक्सची व्हॅल्यू, म्हणजे S(10) इज इक्वल टू 10चा स्क्वेअर प्लस 20 मायनस 10चा स्क्वेअर. सो किती आलं ते? 100 प्लस 20 मायनस 10 इज अगेन 10 स्क्वेअर. सो 100 प्लस 100 that is S(10) is equal to 200, and this is the minimum sum of the squares of numbers in the partition of 20. Okay. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.